बुद्धीन्द्रियाणि चक्षुः श्रोत्र घ्राण रसन त्वगाख्यानि वाक्पाणिपादपायूपस्थानि कर्मेंद्रियाण्याहुः। या कारिकेमध्ये अहंकारापासून म्हणजे सात्विक अहंकारापासून उत्पन्न होणारी ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय कोणती आहेत ती सांगितलेली आहे, त्यांची नावं सांगितलेली आहेत. मागे आपण हा विषय पाहून आलोय की प्रकृती पुरुषाच्या संयोगापासून ही सृष्टी होते. कोणत्या पद्धतीने प्रक्रियेने होते तर ती प्रक्रिया सांगितलेली आहे. प्रकृतेर महस्ततोहंकार. प्रकृतीपासून महत्त्व झालं, महत्त्वापासून अहंकार, अहंकारापासून षोडशकः गणः 16 तत्व झाले, म्हणजे सात्विक अहंकारापासून ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि मन हे 11, आणि तामस अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने पंचतन मात्रा झाले. एकंदरीत अशी 16 तत्व अहंकारापासून झाली आणि पंचतन मात्रांपासून पुढे पुन्हा पंचमहाभूत झाली. असं संक्षेपानं आपल्याला 22व्या कारिकेमध्ये सांगितलं. त्यानंतर पुन्हा या सूत्राचा विस्तार थोडासा केलेला आहे की प्रकृतीपासून जे महत्त्व झालं त्याला बुद्धी म्हणतात, समष्टी बुद्धी आहे. तर बुद्धीचं स्वरूप सांगितलं अध्यवसायः, निश्चय करते ती बुद्धी, निश्चयात्मिका वृत्ती, त्यालाच बुद्धी असं म्हणतात. त्या बुद्धीचे काही धर्म सांगितले. बुद्धीच्या ठिकाणी असणारे गुण सात्विक आणि तामस 2 प्रकारचे बुद्धीचे गुण आहेत. त्यापैकी सात्विक धर्म सांगितले. बुद्धीचे धर्म, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे त्या बुद्धीचे सात्विक रूप आहेत. तामसी रूप सांगितले याच्या उलट, विपर्यास करायचा, म्हणजेच धर्माच्या विरुद्ध अधर्म, ज्ञानाच्या विरुद्ध अज्ञान, वैराग्याच्या विरुद्ध आसक्ती आणि ऐश्वर्याच्या विरुद्ध दारिद्र्य. अशा प्रकारे हे तामसी बुद्धीचे रूप आहेत, हेही सांगितलं. त्यानंतर अहंकार सांगितला. बुद्धीपासून महत्त्वापासून पुढे अहंकार होतो. अहंकार कोण आहे? अभिमानोहंकार. आपल्याला देहाच्या विषयी मीपणाचा किंवा तत्संबंधी पदार्थांच्या विषयी माझेपणाचा, हे मी आहे, हे माझे आहेत, अशा प्रकारचा जो अभिमान असतो त्या अभिमानालाच अहंकार असं म्हणतात. त्या अहंकारापासून 2 प्रकारची सृष्टी झाली, एक जड आणि एक चेतन. एक जड वर्ग आहे आणि दुसरा चेतन, म्हणजे प्रकाश रूप अशा प्रकारचे. आणि असं कसं झालं तर त्याचं उत्तर त्याने दिलं की त्या अहंकाराचे 3 प्रकार केले, सात्विक, राजस आणि तामस. मग सात्विक अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने इंद्रिय झाली, ज्यांचा स्वभाव प्रकाश हा आहे, आणि तामस अहंकारापासून रजोगुणाच्या साह्याने पंचतन्मात्रा उत्पन्न झाल्या, असं सांगितलं. हा विषय झाला. मग ज्ञानेंद्रिय उत्पन्न झाली हे सांगितलंय. ती कोणती आहेत ज्ञानेंद्रिय हा प्रश्न. कर्मेंद्रिय सात्विक अहंकारापासूनच झाली. ती कोणती आहेत कर्मेंद्रिय? तर या कारिकेमध्ये या दोन्ही प्रकारच्या इंद्रियांची नावे सांगितलीत, बाकी काही सांगितलेलं नाही. बघा, बुद्धींद्रियाणी पदच्छेद चक्षुः श्रोत्र घ्राण रसन त्वक आख्यानी वाक् पाणी पाद पायु उपस्थानी कर्मेंद्रियाणी आहुः. अन्वय सरळ आहे. चक्षुः श्रोत्र घ्राण रसन त्वगाख्यानी बुद्धींद्रियाणी भवन्ति. वाक् पाणी पाद पायु उपस्थानी कर्मेंद्रियाणी आहुः. म्हणजे ज्ञानेंद्रिय कोणती आहेत तर चक्षुः, बरोबर ना. चक्षुः रूपाचं ग्रहण करणारं इंद्रिय चक्षुः. श्रोत्र म्हणजे श्रवणेंद्रिय, शब्द या विषयाला ग्रहण करणारं श्रवणेंद्रिय. घ्राण म्हणजे गंध या गुणाला ग्रहण करणारं इंद्रिय, घ्राणेंद्रिय, नाक. रसन म्हणजे रसनेंद्रिय, रसाचं सेवन करणारं.
त्वक म्हणजे स्पर्शाचं सेवन करणारं, ग्रहण करणारं. इंद्रिय म्हणजे त्वगेंद्रिय. या पंच इंद्रियांना बुद्धींद्रियाणी म्हणजे ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. का? ज्ञानजनकत्वात. या पंचविषयाचं ज्ञान जीवाला पोचवणं, इंद्रिय विषयाचं ज्ञान संपादन करून घेऊन विषयाला पाहून जीवात्म्याकडे प्रसारित करतात. ही सगळी जीवात्म्याला म्हणजे पुरुषाला भोग देण्यासाठीच निर्माण झाले. इंद्रिय काय करतात? त्या त्या विषयांना पुरुषापर्यंत घेऊन जातात. बरोबर ना? म्हणजेच हे ज्ञानजनक आहेत, त्यामुळे यांना बुद्धींद्रिय, ज्ञानेंद्रिय असं म्हटलं जातं. दुसरी आहेत आता कर्मेंद्रिय. ती कोणती आहेत? वाक म्हणजे वाणी, बोलणं. पाणी याचा अर्थ आहे हात. पाद म्हणजे पाय. पायू म्हणजे गुदेंद्रिय. आणि उपस्थ म्हणजे शिश्नेंद्रिय. कर्मेंद्रिय आणि आहुः यांना कर्मेंद्रिय असं म्हटलं जातं. का? कर्म निर्वर्तकत्वात. कर्म हे पार पाडतात, कुठली तरी क्रिया करतात, कर्म करतात. याला काय म्हटलं जातं? कर्मेंद्रिय असं यांना म्हटलेलं आहे. आहुः म्हणजे सांख्या हा आहुः असा अर्थ. सांख्य असं बोलतात. यांना इंद्रिय का म्हणायचं? तर वाचस्पती मिश्र म्हणतात या इंद्रियांना इंद्रिय असं जे नाव दिलंय ना, त्या इंद्रिय शब्दामध्ये व्युत्पत्ती सिद्ध होते. म्हणून कशी व्युत्पत्ती सिद्ध होते? इंद्रस्य आत्मनः चिन्हत्वात् इंद्रियाणी असा त्यांनी विग्रह केला इंद्रिय शब्दाचा. इंद्रिय म्हणजे काय? इंद्रस्य इयम इति इंद्रियम असं त्याची मूळ व्युत्पत्ती होते. इंद्रस्य इदम. बरोबर ना? म्हणजे काय? इंद्रस्य. आणि इंद्र शब्दाचा अर्थ स्वर्गातला इंद्र नाही. इंद्र शब्दाचा अर्थ आहे स्वामी, मालक असा अर्थ होतो. आणि इथं देहामध्ये स्वामी कोण आहे? प्रभू कोण आहे? न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः. इथं प्रभू शब्दाचा अर्थ आत्मा असा केलाय गीतेत. आत्म्यालाच इंद्र म्हणतात, स्वामी म्हणतात. संपूर्ण देहाचा स्वामी कोण आहे? आत्मा. कठोपनिषदामध्ये तो मंत्र आला बघा. इंद्रियाणि हयानाहुः विषयांस्तेषु गोचरान् मनः प्रग्रहमेव च बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च आत्मानं रथिनं विद्धि. आत्म्याला काय म्हणतात? रथी. जीवात्मा हा रथावर आरूढ झालाय. देह शरीरम रथमेव तु. शरीर काय आहे? रथ आहे. आणि रथी शरीरावर आरूढ झालेला कोण आहे? जीवात्मा, आत्मा, पुरुष हा रथी आहे, रथावर बसलेला आहे. इंद्रिय घोडे आहेत, विषय समोरची मार्ग आहेत, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे असं वर्णन केलेलं आहे. मग इथं सर्वांचा स्वामी रथाचा कोण असतो खरा? रथावर बसलेला, रथ हाकणारा कोण आहे? जीवात्मा. त्याला सुद्धा पुरुष असं म्हटलेलं आहे. तर हा जो पुरुष आहे त्या पुरुषाचं हे चिन्ह आहेत. कोण? इंद्रिय. इंद्रस्य नाम आत्मनः चिन्हत्वात्. त्या इंद्रस्वरूप असणाऱ्या या संपूर्ण देह इंद्रियांचा स्वामी असणारा जो आत्मा, त्या आत्म्याचं हे चिन्ह म्हणजे लक्षण आहे. लक्षण म्हणजे एक प्रकारचं ज्ञापक आहे. इंद्रियावरून सिद्ध होतं. ज्या अर्थी दिसतंय याचा अर्थ अजून आहेत. महाराज आहेत. ऐकू येतंय का? हो म्हणजे आहेत. समजतंय ना? आणि जर कितीही बोललं त्याला ऐकूच जात नसेल तर मग काय म्हणतो आपण? महाराज गेले कार्यक्रमाला. आहे की नाही? याचा अर्थ ही जी इंद्रिय आहेत याच्यावरून आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होत आहे. समजतंय? म्हणून इंद्रिय काय करतात? आत्म्याचं ज्ञापन करतात. वेळोवेळी ही इंद्रिय सांगतात ज्या अर्थी आमचं अस्तित्व आहे, आमचं कार्य सुरू आहे, याचा अर्थ आमचा स्वामी आहे. त्या स्वामीसाठी आम्ही प्रयत्न करतो. समजतंय ना? आणि म्हणून ही जे इंद्रिय आहेत त्यांना इंद्रिय म्हणायचं. का? इंद्रासाठी हे काम करतात म्हणून. इंद्र म्हणजे आत्मा. म्हणून इंद्रस्य आत्मनः चिन्हत्वात् इंद्रियम इति उच्यते असं म्हटलंय. ही इंद्रिय दोन प्रकारची, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय. कोणती कोणती ती सांगितले. आता 11वं एक इंद्रिय मानलेलं आहे सांख्यशास्त्रामध्ये, न्यायशास्त्रामध्ये वगैरे. मनाला सुद्धा इंद्रिय मानलेलं आहे. तर ते 11वं इंद्रिय सांगतायत पुढच्या कारिकेमध्ये.
त्याचं स्वरूप सांगतात, त्याला इंद्रिय का म्हणतात त्याचंही कारण सांगतात. बघा, उभयात्मकमत्र मनः संकल्पमिंद्रियंच साधर्म्यात् गुणपरिणाम विशेषान्नानात्वं बाह्यभेदाश्च उभयात्मकमत्र मनः संकल्पकमिंद्रियं च साधर्म्यात् गुणपरिणाम विशेषान्नानात्वं बाह्यभेदाश्च उभयात्मकम् अत्र मनः संकल्पकम् इंद्रियंच साधर्म्यात् गुणपरिणाम विशेषात् नानात्वं बाह्यभेदाश्च. अत्र अन्वय. मनः संकल्पकम् उभयात्मकम् च साधर्म्यात् इंद्रियं भवति. गुणपरिणाम विशेषात् नानात्वं च यथा. यथा शब्दाचा अध्याहार करा, तिथं लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे, अर्थ लागत नाही अन्यथा. यथा बाह्य भेदाः. यथा शब्द तिथे दिसत नाही पण घ्यायचा, उदाहरण दिलंय ते. यथा बाह्य भेदाः, बाह्य भेदाश्च म्हटलं ना, इथं उदाहरण दिलेलं आहे. यथा बाह्य भेदा. अर्थ बघा सरळ. अत्र या इंद्रियांमध्ये संकल्पकम, संकल्प हे त्याचं लक्षण आहे. अमुक अमुक मी कर्म करीन, अहम इदम साधयिष्यामी, मी हे कार्य साधील, कार्यम वा साधयामी, देहम वा पातयामी, अशी प्रतिज्ञा करतं, मी हे कर्म करीन, असं असं होईन. त्याला काय म्हटलं जातं? संकल्प. बरोबर ना? सम्यक प्रकारेन कल्पः, कल्पनम कल्प. सम्यक कल्पना करीत बसतं, मी असं करीन, मी तसं करीन. करीत काहीच नाही, पण हे करीन ते करीन, कल्पना भविष्यातल्या करीत बसतं. त्याला काय म्हटलं जातं? संकल्प. तर असे संकल्प जे करतं, अशी संकल्प करणारी अंतःकरणाची वृत्ती, त्याला म्हटलं जातं मन. वेदांत सांगतो संकल्प विकल्पात्मकम मन. विकल्प करणारं पण तेच आहे. म्हणजे हे करू की नको हा विकल्प झाला, आणि हे मी करीन आधी विकल्प करतं, हे मी प्राप्त करू की नको करू, आणि मग पुन्हा तेच निश्चय करतं अजून, तेच हे मी करीन, हे मी केलं पाहिजे. याला म्हटलं जातं संकल्प आणि विकल्प. तर असे संकल्प विकल्प करतं त्याला म्हटलं जातं मन. उभयात्मकम, त्याला उभयात्मक असं सुद्धा म्हटलेलं आहे. म्हणजे काय? कोणतं इंद्रिय हे म्हटले? ज्ञानेंद्रिय आहे का कर्मेंद्रिय? त्याचं उत्तर आहे उभयात्मकम. म्हणजे ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. समजतंय ना? उभयात्मकम याचा अर्थ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय पण आहे, उभय स्वरूप आहे. का? मनाचं सहाय्य असल्याशिवाय ज्ञानेंद्रिय काहीच करू शकत नाहीत, आणि कर्मेंद्रिय सुद्धा काही करू शकत नाही. आपण संकल्प करतो, मी पाठाला जातो, गेलं पाहिजे पाठाला, संकल्प केला म्हणून तुम्ही इथपर्यंत आले, चालत आले. तुमच्या शरीराकडून, हातापायाकडून चालण्याची वगैरे क्रिया घडली, पण क्रिया होण्यासाठी आधी संकल्प तर पाहिजे की नाही? संकल्प घडल्याशिवाय कर्मेंद्रिय कार्य करू शकत नाहीत, आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा कोणत्याही प्रकारचं कर्म करू शकत, ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाहीत. म्हणून उभयात्मकम, याला ज्ञानेंद्रिय पण म्हणतात आणि कर्मेंद्रिय सुद्धा म्हणतात. अजून कसं आहे? मन हे इंद्रियम, हे मन इंद्रिय आहे म्हटले. कशामुळे याला इंद्रिय म्हणायचं हो? वेदांतात याला इंद्रिय म्हटलेलं नाहीये. तुम्ही काय इंद्रिय म्हणता? तर उत्तर दिलंय साधर्म्यात. साधर्म्य असल्यामुळं. काय साधर्म्य आहे? साधर्म्य म्हणजे समान रूपता, समान गुणता, सारखेपणा, साधर्म्याचा. साधर्म्यात इंद्रियम, इंद्रिय आहे ते मन साधर्म्यात. काय साधर्म्य? तर उत्तर आहे की
जशी ही ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय अहंकारापासून उत्पन्न झालीत, तसं मनही अहंकारापासूनच उत्पन्न झालंय. हे साधर्म्य. समजलं का? बाकीची इंद्रिय कुणापासून उत्पन्न झाले? अहंकार. अहंकार हे त्याचं उपादान कारण. म्हणजे लिहून घ्या, अहंकार उपादान कारणत्व हे साधर्म्य. कारिके में नाही दिखेगा, कारिकेमध्ये नाहीये, पण त्यांना माहितीये, यांना कळलं असेल म्हणून. साधर्म्य काय आहे? सात्विक अहंकार उपादानकत्व. असं लिहून घ्या व्यवस्थित, चुकीचं लिहू नका बरं. काय लिहून घ्या? सात्विक अहंकार, सात्विका हंकार उपादान रूपादानकत्व. एवढंच लिहा. सात्विक अहंकार उपादानकत्व हे साधर्म्य. म्हणजेच काय? सात्विक अहंकार उपादान कारण आहे. कोणाचं? मनाचं पण आणि बाकीच्या इंद्रियांचं पण. बरोबर ना? हे साधर्म्य आहे की नाही? एक डॉक्टर आहे, एक महाराज बनला. दोन भाऊ आहेत, बरोबर ना? एक महाराज बनला आणि एक डॉक्टर आहे. काहीतरी साधर्म्य आहे का हो? आहे की नाही? काही नाही. हा पूर्णपणे काय जगतातल्या विषयामध्ये किंवा विज्ञानामध्ये बसलेला, हा तत्वज्ञानामध्ये गेलेला, अध्यात्मात शिरलेला, वेदांती. आता मग दोन्हीमध्ये वैधर्म्य दिसतं की नाही? बरोबर ना? पण साधर्म्य काय आहे? त्याचे दोघांचे सुद्धा आई वडील तर एकच आहेत ना. हे साधर्म्य. तसं सात्विक अहंकारच उपादान कारण आहे बाकीच्या इंद्रियांचंही आणि मनाचंही. मनाची व्याप्ती जरा मोठी आहे, डोळे कुठपर्यंत? आपल्या भिंतीपर्यंत जाऊ शकतात. पण मन एका क्षणामध्ये त्रैलोक्यात हिंडून येऊ शकतं. मनाची व्याप्ती कशी आहे? मोठी आहे. पण या दोघांचंही जे उपादान कारण आहे तो सात्विक अहंकारच आहे. हे साधर्म्य. आणि म्हणून मनाला सुद्धा इंद्रिय म्हणतात. बरोबर ना? असा याचा अर्थ आहे. ज्ञानजनक आहे म्हणून साधर्म्य. आणखी काय? इथपर्यंत झालं. गुणपरिणाम विशेषात नानात्वम. म्हणजे एकाच अहंकारापासून हे सगळे असे कसे काय झाले हो? बघा आता, ज्ञानेंद्रिय समजलीत, कर्मेंद्रिय आणि मन हे 11च घ्या सध्या तरी. हे सगळे कुणापासून उत्पन्न झाले? सात्विक अहंकारापासूनच उत्पन्न झाले. यांचा अहंकार हेच कारण आहे. तो सात्विकच आहे सर्वांचा पुन्हा. बरोबर ना? मग सात्विकच अहंकारापासून ही भिन्न 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 अशा प्रकारची, ही नाना अशा प्रकारची इंद्रिय कशी काय झाली? हा प्रश्न आहे. समजतंय ना? आता चक्षु म्हणजे श्रवणेंद्रिय आहे का? नाही. चक्षुरेंद्रियाने रूपाचं ज्ञान होतं, श्रवणेंद्रियाने शब्दाचं ज्ञान होतं. एकासारखी एक आहेत का? 5 ज्ञानेंद्रिय परस्पर भिन्न भिन्न आहेत, 5 कर्मेंद्रिय परस्पर भिन्न भिन्न आहेत, आणि याच्यावरून वेगळं पुन्हा मन आहे. समजतंय ना? 11ला 11 कसे? परस्पर भिन्न. सर्वांचं कारण तर काय म्हणले तुम्ही? एकच आहे, सात्विक अहंकार. एका अहंकारापासून भिन्न भिन्न अशा प्रकारचे ही 11 इंद्रिय कशी काय झाली? मग उत्तर दिलंय गुणपरिणाम विशेषात नानात्वम. यांच्यामध्ये नानात्व म्हणजे भिन्नता, वेगळीकता, अनेकता. कशामुळे आले? गुणपरिणाम विशेषात. याचा अर्थ असा आहे की गुण म्हणजे सत्वरजतम, हे तर माहितीच आहे. आणि त्यांचा परिणाम सत्वरजतम या 3 गुणाचा परिणाम काय होतो? पाप पुण्य. सात्विक लोक पुण्य करतात, तमोगुणी लोक पाप करतात, रजोगुण त्यांना मदत करतो, दोघांना. समजतंय ना? मग 3ही प्रकारच्या गुणाचा परिणाम, कार्य, स्वरूप पुढं काय येतं? पाप पुण्य. त्याला धर्माधर्म म्हणतात. काय म्हणतात? धर्माधर्म. आणि त्यालाच म्हणायचं इथं परिणाम, गुणपरिणाम. गुणपरिणाम याचा अर्थ काय? त्या गुणापासून उत्पन्न होणारा परिणाम म्हणजे पाप पुण्यात्मक. म्हणजे त्याला आपण अदृष्ट असं म्हणतो. अदृष्ट म्हणलं की पाप आलं आणि पुण्य आलं. समजलं ना? एक सामान्य शब्द आहे पाप पुण्यासाठी. कोणता? अदृष्ट. दोन्ही अर्धामध्ये. मग अदृष्ट परिणाम, अदृष्ट रूपी हा जो परिणाम आहे 3 गुणांचा, तो प्रत्येकाचा वेगळा. माझे पाप पुण्य वेगळे आहेत, माझा अदृष्ट वेगळं आहे, तुमचा अदृष्ट वेगळं आहे, प्रत्येकाचा अदृष्ट वेगळं आहे की नाही? म्हणून
मला प्राप्त होणारे, पुण्याने प्राप्त होणारं माझं सुख वेगळं, माझ्या पापामुळे प्राप्त होणारं माझं दुःख वेगळं. आता मी तुम्हाला काय सांगणार माझं दुःख, आहे की नाही? तुम्हाला वाटतं बा महाराजांचा एवढा अभ्यास आहे, सुखी आहेत महाराज, काय आनंद आहे. पण माझं दुःख मी तुम्हाला काय सांगणार? प्रत्येकाकडे दुःख आहे की नाही? जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख आहे. कुणाला कशाच तरी दुःख आहेच की नाही? कुणाला मुलं नाहीत म्हणून दुःख आहे, तर कुणाला आहेत ते चांगले नाहीत म्हणून दुःख आहे की नाही? याला म्हणायचं गुणपरिणाम विशेष. विशेष म्हणजे भिन्नता. त्या गुणापासून उत्पन्न होणारी प्रत्येकाचे अदृष्ट विशेष आहेत, भिन्न भिन्न आहेत. मग जगातल्या प्रत्येक जीवाचं अदृष्ट वेगळं आहे बघा, प्रत्येकाचं अदृष्ट. त्याच्या अदृष्टानुसार, पापपुण्यानुसार त्याला त्याच्या जीवनामध्ये सुख दुःख मिळतात, आणि ती सुख दुःख देण्यासाठी तुमच्या समोर विषय येतात. समजतंय का? ही अशी साखळी आहे, चक्र आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही पाठीमागं पुण्य केलेलं आहे आणि ह्या प्रारब्ध रूपाने तुम्हाला या जन्मात भोगायला आलंय, बरोबर ना? जेवढं पुण्य, त्या पुण्याचं फल सुख रूपाने प्राप्त होण्यासाठी तुम्हाला तेवढे विषय प्राप्त होणारच. मग पैसा असेल, घर असेल, गाडी असेल, तेवढं मिळणारच, कोणी अडवू शकत नाही. यद भावी न तद भावी, भावीचे न तदन्यथा, हा कर्माचा अबाध्य सिद्धांत आहे. तुमच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी घडणार असतील, होणार असतील, तुम्हाला जे काही पैसा वगैरे विषय मिळवायचे असतील आणि मिळणार असतील तर मिळणारच, आणि मिळणार नसतील म्हणजे दैवात नसतील, तुमच्या प्रारब्धात ते नसतील, तर कितीही प्रयत्न करा, कितीही मोठी अपेक्षा करा, ते मिळणारच नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्ध, बरोबर ना? यथा बाह्य भेद, हा उदाहरण तेच आहे पुढचं. ज्याप्रमाणे बाह्य, बाहेरचे असणारे हे भेद म्हणजे घटपट किंवा हे सगळे आपल्या जीवनात अन्न मान धन हे सगळे घ्या, हे भेद आपापल्या प्रारब्धानुसार प्रत्येकाला भिन्न भिन्न स्वरूपात. कुणाची जास्त प्रसिद्धी झाली, कुणी कमी प्रसिद्ध, कुणी विद्वान असूनही बसू नये, आणि कुणी काहीच अभ्यास नाही तरी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रात. समजतंय ना? त्याचं प्रारब्ध अनुकूल आहे, त्याला मान्यतेचं प्रारब्ध, मानमान्यतेचं. भले ते नरकाला जायला कारण ठरणार आहे पुढं, ती वेगळी गोष्ट. समजतंय ना? प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनातली सुख दुःख वेगळे आहेत, आणि सुख दुःख प्रत्येकाचे वेगळे होणार असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये विषय कमी अधिक प्रमाणात प्राप्त आहेत. समजतंय ना? विषय कमी अधिक प्रमाणात. जेवढं तुमच्यामध्ये सुख दुःख आहे, आपलं पाप पुण्य आहे, तेवढे विषय तुम्हाला देणारच. जेवढा तुम्हाला शब्दाचा भोग घडायचा, आणखी सोपं करून सांगतो, शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय प्राप्त करून देणारे 5 ज्ञानेंद्रिय का झाली, त्याचं हे उत्तर आहे. 5 ज्ञानेंद्रिय देवाला उत्पन्न करावे लागले. आपण म्हणू असं, हे देव नाही मानत. ही 5 इंद्रिय उत्पन्न करावी लागली का? तुमच्या जीवनात जेवढा शब्दाचा भोग घडायचा आहे तो घडण्यासाठी त्यांना श्रवणेंद्रिय निर्माण करावं लागलं. किती दयाळू आहे देव. तुमच्या जीवनामध्ये रूपाचा, स्पर्शाचा, रसाचा जो भोग तुम्हाला जेवढा घडायचा आहे तेवढा घडलाच पाहिजे. तुमचं ते कर्म आहे आणि ते तुम्हाला भोगावं लागणार आहे, पर्याय नाही. आणि ते भोगावं लागेल याकरिता ईश्वराने केलेली ही योजना आहे इंद्रिय. समजतंय ना? म्हणून ही इंद्रिय अशी उत्पन्न झाली का? अदृष्ट विशेषात. प्रत्येकाचे अदृष्ट वेगळे आहेत. कुणाचं शब्दाचं, स्पर्शाचं, रूपाचं, रसाचं, गंधाचं, जेवढे विषय भोगायचे, स्त्री, धन, पुत्र, मान, मान्यता, अन्न, सगळ्या गोष्टी, बरोबर ना? मग या भोगण्यासाठी इंद्रिय पाहिजेत. म्हणून देवाला प्रत्येकाच्या अदृष्टानुसार भिन्न भिन्न अशा प्रकारची पंच ज्ञानेंद्रिय, तशीच पंचकर्मेंद्रिय सुद्धा. तुम्हाला जिथं जायचंय तिथं तुमच्या जीवनामध्ये, तिथं गेल्याच्या नंतर पुढे जो भोग घडणार आहे तो भोग घडण्यासाठी तुमच्याकडं तुम्ही तिथं गेले पाहिजे, आणि तिथं जाण्यासाठी तुम्हाला पाय असले पाहिजे. म्हणून देवाला पाय उत्पन्न करावे लागले, बरोबर ना? देवे दिला देह भजना गोमटा, किंवा असं म्हणे, दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन. दिली, बरोबर ना? कोणी दिले? हे ईश्वराने, असं आपण म्हणतो. ईश्वर प्रदत्त अशा प्रकारची ही इंद्रिय कशाकरिता? जीवाला त्या त्या प्रकारच्या विषयांचा त्या त्या पापपुण्यानुसार उपभोग घडण्याकरिता देवाला ही इंद्रिय उत्पन्न करावी लागली. मग प्रत्येकाचा अदृष्ट भिन्न आहे, त्यामुळे इंद्रिय भिन्न भिन्न रूपाने उत्पन्न करावी लागली. जसे बाह्य जीवनात आपण पाहतो, बाह्यथा बाह्य भेद, हा पुढे तेच म्हटलंय. अन्न मान धन सगळ्या गोष्टी ह्या जशा प्रारब्धावर आपल्या जशा असतात तशा मिळतात, त्याप्रमाणे आपल्या जीवनात शब्द स्पर्शादी विषयांचा
तो भोग घडण्यासाठी ती भिन्न भिन्न अशा प्रकारची इंद्रिय एका अहंकारापासून परमात्म्याने निर्माण केली, असा याचा अर्थ. समजलं? काय अर्थ झाला? उभयात्मक मात्र मनः. मन जे आहे ते उभयात्मक आहे, ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय रूप आहे. संकल्पक आहे, संकल्प करणारा आहे. इंद्रियम इंद्रिय आहे. काय इंद्रिय आहे? साधर्म्यात. काय साधर्म्य आहे? सात्विक अहंकार उपादानत्व. अजून काय? ही प्रत्येक इंद्रिय वेगवेगळी का एका अहंकारापासून झालेली. उत्तर दिलंय गुणपरिणाम विशेषात. बरोबर ना? गुणांचा परिणाम म्हणजे अदृष्ट पाप पुण्य, ते प्रत्येकाचं विशेष आहे म्हणजे भिन्न भिन्न आहे. त्यामुळं नानात्व म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची भिन्न भिन्न अशा प्रकारची ही 11 प्रकारची इंद्रिय एका अहंकारापासून देवानं उत्पन्न केली. आणि यथा बाह्य भेद, ज्याप्रमाणे बाह्य भेद जगतातले कोणाला घट, तुमच्या जीवनात जर जेवढे घट आहेत, एखादा कुंभार आहे तो जेवढे घट त्याच्या जीवनामध्ये आहेत, बरोबर ना, तेवढे देवाला द्यावेच लागतील ना, नाही तर शेवटी आहेच आहे. समजलं नाही? तुमच्या जीवनामध्ये घट नाही, कुंभाराच्या जीवनात घट आहेत, तुमच्या जीवनात घट नाहीये, पण शेवटी तर आहेच ना. शेवटी घट फोडावंच लागणार आहे ना. घट आहे, पुन्हा कट आहे. तुमच्या जीवनामध्ये जेवढे हे विषय, स्थूल विषय, बाह्य भेद म्हणजे काय? स्थूल विषय जेवढे तुमच्या अदृष्टात आहेत तेवढे मिळावे लागणार. त्यामुळं ज्याप्रमाणे प्रकृतीने ईश्वराच्या साह्याने हे तुम्हाला दिलेत, तसेच इंद्रिय पण दिलेत, असा याचा अर्थ. समजलं ना? हे झालं महत्त्व म्हणजे बुद्धी, अहंकार, अहंकारापासून झालेली ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन, 11 इंद्रिय झाली ना. आता यानंतर सांगतायत की या ज्ञानेंद्रियांच्या वृत्ती म्हणजे व्यापार, क्रिया, बरोबर ना. ही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कोणत्या क्रिया करतात, त्यांचे विषय काय आहेत सांगतायत बघा पुढच्या कारिकेत. शब्दादिषु पंचाना मालोचन मात्रमिष्यते वृत्तिः वचनादान विहरणोत् सर्गानन्दाश्च पंचानाम् शब्दादिषु पंचानाम् मालोचन मात्रमिष्यते वृत्तिः वचनादान विहरणोत् सर्गानन्दाश्च पंचानाम् शब्दादिषु पंचानाम् आलोचन मात्रम इष्यते वृत्तिः वचन आदान विहरण उत्सर्ग आनंदाः च पंचानाम् शब्दादिषु आलोचन मात्रम वृत्तिः इष्यते. पंचानाम पुन्हा घ्यायचं. वचनादान विहरण उत्सर्गानंदाः च वृत्तयः इष्यन्ते. पुन्हा घ्यायचं अध्यारोध. अन्वयपूर्वक अर्थ बघा. शब्दादिषु असं पाहिजे. शब्दादिषु पंचानाम आलोचनम मात्रम इष्यते वृत्तिः. वृत्ती शब्दाचा अर्थ इथं कृती म्हणजे क्रिया म्हणजे व्यापार, कार्य. हे जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या वृत्ती, त्यांचं कार्य सांगतायत. काय त्यांचं कार्य? शब्दादिषु, आदिपदाने बाकीचे सगळे विषय घ्या, पंचविषय, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, यांच्या ठिकाणी पंचानाम आलोचनम, पंचानाम ज्ञानेंद्रियानाम, बरोबर ना, आलोचन मात्रम वृत्तिः इष्यते. आलोचन त्यांचं ज्ञान प्राप्त करून देणं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयाचं आलोचन शब्दाचा अर्थ आहे ज्ञान, बरोबर ना. त्या विषयाशी त्या इंद्रियांचा संबंध होऊन झालेलं ज्ञान, त्याला म्हणायचं आलोचन.
अशा प्रकारचं आलोचन, फक्त ज्ञान करून देणं. मात्र शब्दाचा अर्थ काय? तुम्ही जा, या, त्या प्राप्त करा, हे काही सांगत नाही ज्ञानेंद्रिय. बरोबर ना? फक्त काय करतात? दाखवतात, ज्ञान करून देतात. कोण? ज्ञानेंद्रिय. कुणाचं? आपापल्या विषयाचं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. पंचविषयाचं ज्ञान फक्त करून देणं हे कार्य कोणाचं आहे? पंच ज्ञानेंद्रियांचं हे कार्य आहे. समजला अर्थ? उत्तरार्धामध्ये सांगितलंय कर्मेंद्रियांची कार्य. वचन म्हणजे बोलणं. बरोबर ना? कोणाचं कार्य हे सांगा बरं? वाणीचं. कशाने बोलणार? एवढं काय तुम्ही असं गंभीर नका हो जास्त. बोलणं हे कोणाचं कार्य आहे? म्हणून काय वाणू आता न पुरे हे वाणी. वचन बोलणं, आदान म्हणजे ग्रहण करणं, हात हस्तेंद्रिय, विहरण म्हणजे जाणं, चालणं असा अर्थ आहे. विहरण हा रूह धातू आहे ना, रूह हरणे धातू आहे. याचे वेगवेगळे अर्थ होतात. त्याला उपसर्ग लागला की अर्थ बदलला. विपूर्वक रुही हरणे धातू आहे, त्याचा अर्थ झाला विहार. विहार करणे, विहरण करणे म्हणजे फिरणे असा अर्थ होतो. हिरावून घेणे असा पण अर्थ होतो, आहे की नाही? हरती, आहरती. आहार शब्द पुन्हा तसाच बनलेला आहे. विहार, आहार, संहार, प्रहार हे सगळे रूह धातूपासून बनलेले शब्द आहेत आणि प्रत्येकाचे अर्थ वेगळे. का? उपसर्गात धातुवर्थो बलाद अन्यत्र नियते, किंवा उपसर्गेन असं पण म्हटलं. उपसर्गेन धातुवर्थो बलाद अन्यत्र नियते. उपसर्गाच्या द्वारा धातूचा अर्थ बळजबरीनं दुसरीकडे घेऊन नेला जातो असा त्याचा अर्थ. उपसर्ग धातूचा अर्थ बदलितात. तसं इथं विहरण, विहरण शब्दाचा अर्थ आहे चालणे. समजतंय? वचन, आदान, विहरण पायाचं काम. पुढं काय आहे? उत्सर्ग आणि आनंद, गुदेंद्रिय आणि शिष्णेंद्रिय. पंचानाम आलो. पंचानाम म्हणजे पंचकर्मेंद्रिय. या पंचकर्मेंद्रियांच्या या वृत्ती आहेत. समजतंय का? ज्ञानेंद्रियांच्या कोणत्या वृत्ती? शब्दादी पंचविषयाचं ज्ञान. रूपाचं ज्ञान कोण करून देतं? चक्षुरेंद्रिय. बरोबर. शब्दाचं ज्ञान, स्पर्शाचं ज्ञान स्पर्शेंद्रिय, स्पर्शनेंद्रिय असं तरी म्हण, किंवा त्वगेंद्रिय. रूप, रस, रसाचं ज्ञान रसनेंद्रिय. बरोबर. आणि गंधाचं ज्ञान ग्रहणेंद्रिय. त्या त्या विषयाचं ज्ञान करून देतात. आता सांख्यशास्त्राचा नियम असा आहे. काय नियम आहे? की कोणत्याही पदार्थाचं प्राथमिक ज्ञान होताना ते निर्विकल्प होतं. त्याला सम्मुग्ध असा एक शब्द आहे पारिभाषिक. कोणतं ज्ञान उत्पन्न होतं? सम्मुग्ध. सम्यक प्रकारेन मुग्ध. मुग्धा शब्द आहे ना, मुग्धा. अलीकडे मुलींचं नाव ठेवतात मुग्धा. सम्मुग्ध, त्याला समुपसर्ग लावला. सम्यक प्रकारेन मुग्धम इति सम्मुग्धम. त्याचा अर्थ आहे निर्विकल्प. मुग्धा शब्दाचा अर्थ होतो असं, त्याला काय म्हणतो? ठप्प होणं, न कळणं, यथार्थ ज्ञान न होणं. त्याला काय म्हटलं जातं? मुग्ध. बरोबर ना? म्हणून मुग्धा म्हणजे काय? जी कळतच नाही कोण आहे, कशी आहे, तिला काय म्हणायचं? मुग्धा. सम्मुग्ध ज्ञान याचा अर्थ आहे निर्विकल्प. कोणत्याही पदार्थाकडं, या पदार्थाकडं मी पाहिलं की पहिल्यांदा मला मोबाईल दिसला असं वाटतं, हे स्थूल दृष्टी आपल्याला कळत नाही, विज्ञान आहे. सांख्यशास्त्र हे सर्वात मोठं विज्ञान आहे नैयायिकापेक्षा. नैयायिक फक्त परमाणूला पाहतो, म्हणजे जड विषयाचंच फक्त सूक्ष्मतेपर्यंत गेलं न्यायदर्शन, पण कुठं गेलं? जड परमाणूपर्यंत वगैरेच गेलं. पण ज्ञानाचा सूक्ष्म विचार करणारं विज्ञान म्हणजे सांख्य. सांख्यशास्त्र सांगतो कोणत्याही पदार्थ तुम्ही पाहता, ऐकता, अनुमान करता, कोणत्याही प्रमाणाने होणारी सगळी ज्ञान. पुढे येणारच आहे आणखी हा विषय थोडासा. पहिलं ज्ञान तुम्हाला निर्विकल्प होतं, इदम किंचित, हे काहीतरी आहे. आणि मग दुसरी वृत्ती उत्पन्न होते, अमुक अमुक वस्तू आहे, अयम घट. पण अयम घटच्या अगोदर एक इथं वस्तू आहे, कारण वृत्तीला वेग आहे मोठा. वृत्ती फार वेगानं त्या विषयापर्यंत गेली. पहिली जी एकदम प्राथमिक वृत्ती आहे ती वृत्ती फक्त म्हणते इथं काहीतरी आहे. कोण आहे? मग ते पुढची वृत्ती सांगते हा घट आहे. समजतंय ना?
वृत्तीचा वेग आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात वेगातिशय भुली हेतू होय. वेगाचा अतिशयच एवढा आहे की तो आपल्याला भ्रम पाडतो, कळत नाही. तैशीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून ते म्हणते अश्वत्थ. हा जो अश्वत्थ आहे, संसार वृक्ष आहे, हा क्षणक्षणाला नष्ट होणार आहे, पण इतक्या वेगानं नष्ट होतोय. ज्ञानोबराय म्हणतात की तुम्हाला तो कळत नाही. त्या कोलतीचं उदाहरण दिलं. उदबत्ती आपण पेटवली, असं फिरवली, असं वाटतं त्या ठिकाणी चक्र आहे, हे गोलाकार असं विद्युत चक्र प्रतीतीला येतं. हे विद्युत चक्र असतं का? नाही, फक्त एका टोकावर उदबत्तीच्या कुठेतरी ती हे आहे, अग्नी आहे, समजतं ना. पण वेगातिशय, त्यामुळे ते आपल्याला वाटतं की इथं चक्र आहे, समजतं ना. तसं जगतामध्ये नाश हा क्षणोक्षणी सुरू आहे. आपल्या शरीरामध्ये नाश सुरू आहे, सतत सुरू आहे, परंतु कळत नाही. हा अत्यंत वेग आहे. तसं सांख्यशास्त्र सांगतंय की अत्यंत वेग आहे वृत्तीचा. हो, आणि त्यामुळं तो पदार्थ आपल्याला सुरुवातीला निर्विकल्प राहतो, सविकल्प नाही. बरोबर ना? निर्विकल्प काहीतरी आहे, इथं आहे, एक वस्तू आहे बरं काहीतरी. जसं उदाहरणार्थ समजा, थोडी स्थूल उदाहरण दिलंय. समोर एखादा अंधारामध्ये पदार्थ आहे, म्हणजे पूर्ण अंधार नाही, पूर्ण प्रकाश नाही, चोर वगैरे उभा राहिलेला आहे, हातामध्ये शस्त्र घेऊन आहे, पूर्ण दिसत नाही. मग आपण काय म्हणतो? कोण आहे, कोण आहे, असं सूक्ष्मतेनं पाहतो, बारीक नजरेनं पाहतो, बराच वेळ पाहतो, आणि मग थोड्या वेळाने कळतं की तो चोर आहे. मग आपण गर्दा वगैरे करतात लोक, बरोबर ना? तसं हे स्थूल उदाहरण आहे फक्त. तसं प्रत्येक वस्तू पहिल्यांदा ही काय आहे, अशा प्रकारची आलोचनात्मक, आलोचन त्याला म्हटलंय, मुद्दाम शब्द दिलाय. पहिल्यांदा काय होतं? फक्त आलोचन, इदम इथं काहीतरी आहे अशी आलोचना होते, आणि मग त्या पदार्थाच्या विषयीचा निश्चयात्मक ज्ञान पुढं होतं. समजतंय ना? असं दोन प्रकारचं ज्ञान होतं. ह्या ज्ञानेंद्रियांना होतं. पहिलं निर्विकल्प ज्ञान होतं, पुन्हा सविकल्प ज्ञान होतं, स्थूल ज्ञान होतं. हे कोणाचं कार्य आहे? ज्ञानेंद्रियांचं कार्य आहे. आणि मग ज्ञानेंद्रियांनी ज्ञान करून दिलं की पुढचं काम कर्मेंद्रियांचं आहे. अमुक अमुक वस्तू आहे दाखवली, मग कर्मेंद्रिय जातात, हात गेले, पाय गेले, ते प्राप्त करण्यासाठी कर्मेंद्रियांचं कार्य पुढं. बरोबर? अशा प्रकारचे ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आपापली क्रिया करीत राहतात. आता बघा, अंतःकरणत्रय, 3 प्रकारचं अंतःकरण सांगितलं आतापर्यंत. त्याच्या आता वृत्ती सांगतायत बघा, सामान्य आणि विशेष, साधारण आणि असाधारण. कुणाच्या? 3 प्रकारच्या अंतःकरणाच्या. अंतःकरणाचे 3 प्रकार केलेत यांनी. जसं वेदांतामध्ये 4 प्रकार केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तसं यांनी चित्त तर नाही म्हणलं. आतापर्यंत शब्द गेलाय का? मन गेला की नाही? बुद्धी, अहंकार. मग हे जे 3 प्रकार आहेत ते अंतःकरणाचेच प्रकार आहेत असं सांख्य सांगतं. समजतंय? अंतःकरण चतुष्टय हे नाही सांगत, अंतःकरणत्रय सांगतं. बरोबर ना? अंतःकरणत्रय म्हणजे अंतःकरणाचे 3 प्रकार आहेत, मुख्य भाग आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार. तर या मन, बुद्धी, अहंकार रूपी अंतःकरणत्रयाचे सामान्य आणि विशेष 2 प्रकारचे विषय सांगतायत. तसं ज्ञानेंद्रियांचे सांगितले ना विषय, कर्मेंद्रियांचे सांगितले. मग आता मन, बुद्धी, अहंकार राहिले मागचे, त्यांचे पण सामान्य आणि विशेष असे विषय सांगितले पाहिजे. तर सांगतायत बघा पुढच्या कारिकेत. स्वालक्षण्यं वृत्तिस्त्रयस्य सैषा भवत्य सामान्या सामान्यकरण वृत्तिः प्राणाद्या वायवः पंच स्वालक्षण्यं वृत्तिस्त्रयस्य सैषा भवत्य सामान्या सामान्यकरण वृत्तिः प्राणाद्या वायवः पंच सामान्य स्वालक्षण्यं वृत्तिः त्रयस्य सा एषा भवति असामान्या सामान्यकरण वृत्तिः प्राणाद्याः वायवः पंच. अन्वय. त्रयस्य स्वालक्षण्यं वृत्तिः सा एषा
असामान्या भवति। सामान्यकरणवृत्तिः प्राणाद्याः पंचवायवः भवन्ति। सरळ अर्थ आहे, स्वालक्षण्यम वृत्तिः त्रयस्य, त्रयस्य म्हणजे अंतःकरण त्रयस्य असा अर्थ, मन बुद्धी आणि अहंकार, हे तीन प्रकारची जी अंतःकरण झाली आतली करण ज्ञानाची, तर यांचे स्वालक्षण्यम ही वृत्ती आहे। स्वालक्षण्य शब्दाचा अर्थ काय? स्वलक्षणतेचा भाव, म्हणजे स्वतःचे असणारे ते विषय जे मागं सांगितले तेच घ्या असा अर्थ स्वालक्षण्यम शब्दाने। म्हणजे काय? मनाचा विषय सांगितला संकल्प, अहंकाराचा अभिमान आणि बुद्धीचा अध्यवसाय। एक एक तुकडे तरी आठवू द्या कीर्तनकारासारखे। अध्यवसायो बुद्धी सांगितलं ना, संकल्पकम मनः, इथंच कुठेतरी गेलं आहे की नाही? मनः संकल्पकम, बरोबर। अहंकार अभिमानो अहंकार, अहंकार काय करतो? अभिमान, मन संकल्प, बुद्धी निश्चय, याला म्हणायचं स्वालक्षण्य। स्वतःचे असणारे जे विषय हे त्यांचे काय आहेत? असामान्य विषय। असामान्य म्हणजे विशेष, प्रत्येकाचे स्वतंत्र, सेपरेट असं म्हणतो आपण त्याला काय म्हणायचं? प्रत्येकाचे असणारे स्वतंत्र असे असाधारण विशेष असे विषय आहेत हे असामान्य। म्हणले सामान्य कोणते आहेत मग? तर बघा, सामान्य करण वृत्ती ही, या तिघांची बरं, त्रयस्य शब्द पुन्हा घ्यायचा। सामान्य करण वृत्ती ही, सामान्य असं ज्ञान करून देणारे हे कर्ण, या तीन प्रकारच्या कर्णाची वृत्ती कोणती आहे? प्राणाद्याः वायवः पंच, प्राण अपान समान व्यान आणि उदान, पंच प्राण आहेत। तर हे जे पंच वायव, पाच जे वायू आहेत ना, प्राणाद्या, प्राण इत्यादी, हेच अंतःकरणाची सामान्य वृत्ती आहे। सांख्यांचं विज्ञान किती खोल आहे बघा, खूप सूक्ष्मता आहे याच्यामध्ये। अंतःकरणाचे विशेष विषय कोणते? अंतःकरण त्रयाचे स्वतःचे आपापले विशेष विषय, अहंकाराचा अभिमान, बुद्धीचा निश्चय, मनाचा संकल्प, आणि तिघांचा मिळून एक विषय आहे। तिघांचं मिळून अंतःकरण झालं ते, बरोबर ना? तीन मिळून, मन बुद्धी अहंकार मिळून अंतःकरण, त्या अंतःकरणाचा एक विषय आहे, सामान्य विषय, सर्वांचा मिळून एक विषय आहे। कोणता? प्राण, प्राण अपान समान व्यान, हे पंचप्राण, बरोबर ना? हे अंतःकरणाच्या अधिष्ठित राहतात। कोण? प्राण अपान वगैरे हे सगळे पंचवायू, आणि मग आपलं कार्य करतात। आणि प्राण जीवधारणे असं म्हटलंय। प्राण काय करतो? जीव प्राण धारणे असा धातू आहे, त्याचा अर्थ आहे आपलं जीवन धारण आहे की नाही, जिवंतपणाचा व्यवहार होतोय की नाही आपल्या ठिकाणी, कशामुळे? प्राण असल्यामुळे। प्राणाच्या द्वारा, पंचप्राणांच्या द्वारा जिवंतपणाचा व्यवहार क्रिया करणं हे अंतःकरणाचं सामान्य काम आहे। तिन्ही मन बुद्धी अहंकार मिळून, तिघं मिळून हे आपलं कार्य पार पाडतात। कोणतं? पंचप्राणाच्या द्वारा जीवन व्यवहार, बरोबर ना? सूक्ष्मता अशी आहे की जोपर्यंत तुमचे हे जे पंचप्राण आहेत कोठपर्यंत आहेत? मन बुद्धी अहंकार असतं तोपर्यंत। एकदा मन गेलं शरीरातून निघून, सूक्ष्मदेह म्हणजे मन बुद्धी अहंकार एकदा गेलं की प्राण राहतो का? प्राण राहत नाही। आणि जोपर्यंत मन बुद्धी आहे तोपर्यंत प्राण क्रियाशील आहे, बरोबर ना? म्हणून प्राण हा अंतःकरणाच्या आश्रयानं राहतो आणि आपली क्रिया, जिवंतपणाची क्रिया करतो, आपापले जे कार्य आहे पंचप्राणाचे ते करीत राहतो। ह्याला धारण म्हणतात, धारण, धारणतेचं कार्य हे प्राण करतात, बरोबर ना? मग हे कोण करतं? तर अंतःकरणच करतं, पण करून घेतं कुणाकडून? प्राणाकडून। म्हणून प्राणाच्या ह्या ज्या पंचवृत्ती आहेत हे अंतःकरणाचं सामान्य लक्षण, किंवा अंतःकरणाचं, तीनही प्रकारच्या अंतःकरणाचा हा सामान्य विषय, एक विषय। आणि हे मन बुद्धी अहंकाराचे आपापले स्वतंत्रपणे एक विषय आहे, बरोबर ना? हा विषय झाला, समजला विषय इथपर्यंत? मन बुद्धी अहंकाराचा सामान्य विषय आणि विशेष विषय। मग आता कर्ण किती झाले? तर इकडे बघा, सांख्यशास्त्रामध्ये 13 करण आहेत। करण शब्दाचा अर्थ होतो साधन,
त्या त्या व्यापाराचं, कृतीचं, ज्ञानाचं साधन, त्याला काय म्हणायचं? करण. अशी करण किती आहेत सांख्यशास्त्रात? 13. कोणते कोणते? पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय 10 झाले. मन, बुद्धी, अहंकार. आता जे पहिले अंतःकरण त्रय मिळून किती झाले? 13. बरोबर. पंचज्ञानेंद्रिय ज्ञानाचं करण, पंचकर्मेंद्रिय कर्माचं करण, मन संकल्पाचं करण, बुद्धी निश्चयाचं करण, अहंकार अभिमानाचं करण, किंवा मन बुद्धी अहंकार तिन्ही मिळून पंचप्राणाचं करण, जिवंतपणाचं धारण करण्याचं जे कार्य आहे त्याचं करण. कोण? अंतःकरण. म्हणजे हे करण आहेत की नाही? मग ही त्रयोदश करणं झाली. किती? म्हणजे 13. तर हे जे 13 करण आहेत यांची जी प्रवृत्ती होते आपलं आपलं कार्य साधण्यासाठी, ती कशी होते? 2 प्रकाराने होते. हा पुढचा विषय. किती प्रकाराने होते? 2 प्रकाराने. एक युगपत होते आणि दुसरे क्रमशः. कधी कधी हे 13 करण काय करतात? युगपत एखाद्या कार्याचं प्रकाशन करतात, आपली क्रिया करून देतात एकाच वेळी, एकदम सगळे एकत्र होऊन एकदम कार्य करतात. आणि कधी कधी क्रमाने क्रमाने करतात. कसं कसं? पुढच्या कारिकेत सांगितलंय बघा. युगपत चतुष्टयस्य तु वृत्तिः क्रमशश्च तस्य निर्दिष्टा दृष्टे तथाप्यदृष्टे त्रयस्य तत्पूर्विका वृत्तिः. युगपत चतुष्टयस्य तु वृत्तिः क्रमशश्च तस्य निर्दिष्टा दृष्टे तथाप्यदृष्टे त्रयस्य तत्पूर्विका वृत्तिः. युगपत चतुष्टयस्य तु वृत्तिः क्रमशः च तस्य निर्दिष्टा दृष्टे तथा अपि अदृष्टे त्रयस्य तत्पूर्विका वृत्तिः. अन्वय. दृष्टे चतुष्टयस्य वृत्तिः तु युगपत च क्रमशः निर्दिष्टा तथा अदृष्टे अपि तत्पूर्विका त्रयस्य वृत्तिः युगपत च क्रमशः निर्दिष्टा. काही शब्द वरचे खाली घ्यायचे, अनुवृत्ती घ्यायची. दृष्टे अन्वयपूर्वक अर्थ बघा. दृष्टे म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान होत असताना, प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होत असताना एखाद्या पदार्थ समोर पदार्थ आहे, मग समोरील अशा प्रत्यक्ष पदार्थाचं ज्ञान, प्रत्यक्ष असं ज्ञान होत असताना अशा वेळी चतुष्टयस्य वृत्तीही. बरोबर ना? चतुष्टय म्हणजे काय? मन बुद्धी अहंकार हे 3 आणि 10 इंद्रिय हे 4, हे मिळून एकच घ्या, असे 4 झाले. मग बरोबर ना? किती झाली करण? 4. 13 म्हटलं तर चालेल का 4 म्हटलं तर चालेल का दोन्ही चालेल? दोन्ही चालेल ना. 4 म्हटलं तर अर्थ कसा होईल? इंद्रिय, सगळे इंद्रिय मिळून एक करण घ्या, मन बुद्धी अहंकार. बरोबर ना? 4 झाले ना. आणि 13 म्हटलं तर 10 इंद्रिय वेगळी वेगळी घ्या, आणि हे 3 13. इथं चतुष्टयस्य असं म्हटलंय. चतुष्टय शब्दाचा अर्थ मग हे 4 करण. 4 म्हणजे 10 इंद्रिय आणि मन बुद्धी अहंकार. बरोबर ना? हे 4 झाले. हे 4 जी करण आहेत यांचं कार्य वृत्ती 2 प्रकाराने होते. युगपत म्हणजे एकाच वेळी आणि क्रमशः क्रमाक्रमाने असे दोन्ही प्रकाराने होते, असं निर्दिष्ट म्हणजे सांगितलेलं आहे, कथन केलेलं आहे सांख्यांनी. म्हणले कसं? तर उदाहरणार्थ समजा रात्रीची वेळ आहे, उदाहरण दिलंय वाचस्पती मिश्रांनी पुढे टीकेमध्ये. आपण जंगलातून असा प्रवास करतोय, सोबत आपल्या काही टॉर्च नाही आहे, काही प्रकाशाचं साह्य नाही आहे, अंधार पडलेला आहे आणि आकाशामध्ये ढग आलेत, गरजायला लागले, विजा चमकायला लागल्यात, असं एकदम गंभीर वातावरण तयार झालं. सगळे असे घाबरत आहेत आणि त्या जंगलामध्ये वाघ सिंह आहेत असं कळलं यांना. किती घाबरत असतील, कसे चालत असतील ते. आणि अशा वेळेला एकदम वीज चमकावी
त्या प्रकाशामध्ये समोर वाघ दिसावा. मग काय चक्षु म्हणतो अगोदर रूपाचं ज्ञान, पुन्हा कानाने, पुन्हा अहंकार अभिमान, पुन्हा बुद्धी निश्चय. क्रमाने होईल का? सगळं एकदाच. वाघ दिसणं काय, निश्चय झाला काय. कारण अगोदरच मनात सारे विषय घोळत होते आणि एकदम समोर तो विषय दिसला. मग आता क्रमाने वृत्ती नाही होत. युगपत एकदमच ह्या गोष्टी होऊन जातात. याला काय म्हणायचं? युगपत वृत्ती. अशी कधी कधी या इंद्रियांची वगैरे वृत्ती कशी होते? युगपत क्रिया होते आणि कधी कधी क्रमाने होते. क्रमाचं उदाहरण मगाचं सांगितलेलं आहे. क्रमाने होते म्हणजे काय? अगोदर समोर दिसत नाही, रात्रीच्या वेळी काय आहे, थोडं थोडं दिसलं, निर्विकल्प ज्ञान, पुन्हा सविकल्प झालं, काहीतरी आहे, मग कोण आहे हातामध्ये, काहीतरी शस्त्र घेऊन उभा आहे, मग तो चोर आहे म्हटलं की तो आपल्याकडेच येतोय, हळूहळू दिसायला लागला, आवाज यायला लागला कानाने त्याच्या पावलाचा वगैरे. असं एका इंद्रियाने एक असं हळूहळू ज्ञान करून दिलं. अहंकाराने अभिमान केला, हा चोरच आहे, बुद्धीनं निश्चय केला, मला आता पळूनच गेलं पाहिजे. एका इंद्रियानं काय केलं? आपलं कार्य केलं. याला काय म्हणायचं? क्रमशः. समजलं ना? मग जसं हे प्रत्यक्ष पदार्थाचं ज्ञान होत असताना युगपत आणि क्रमाने दोन्ही प्रकाराने ही इंद्रिय, ही चार करण ज्ञान करून देतात, त्याचप्रमाणे अदृष्टे काय प्रत्यक्ष ज्ञान होतं असं नाही ना. कारण किती प्रमाण मानलेत सांख्यामध्ये? 3 प्रमाण मानलेत. कोणते? प्रत्यक्ष, अनुमान, उपमान. बरोबर? शब्द. बर, शब्द प्रमाण. किती प्रमाण मानले? 3. मग प्रत्यक्ष ज्ञान होताना असं युगपत आणि क्रमाने ज्ञान होतं म्हणे. मग अनुमानाने जेव्हा ज्ञान होतं, पर्वतो वन्यमान, किंवा शब्दाने ज्ञान होतं स्वर्गाधिकांचं, धर्माचं वगैरे, किंवा प्रकृतीचं, पुरुषाचं वगैरे, शब्द प्रमाण, त्यावेळेस काय होतं? कशी प्रक्रिया होती या करणांची? बरोबर ना? तर उत्तर दिलंय तेव्हा असंच होतं. जसं दृष्टे तथा अदृष्टे. अदृष्ट म्हणजे काय? प्रत्यक्ष ज्ञान न होताना. अदृष्ट शब्दाचा अर्थ मग काय? शाब्द ज्ञान होताना आणि अनुमिती ज्ञान होताना प्रमाणाने. अशा वेळी सुद्धा त्रयस्य तत्पूर्विका वृत्तीही. बरोबर ना? तत्पूर्विक म्हणजे काय? प्रत्यक्षपूर्वक. अगोदर प्रत्यक्ष होत असतं, अनुमान होत असताना सुद्धा. बरोबर ना? आणि प्रत्यक्षपूर्वक मग जे वृत्ती होते, या इंद्रियांची करणांची कृती होते, ते सुद्धा अशीच होते. अशीच म्हणजे युगपत आणि क्रमाने. अनुमानाने सुद्धा कधी कधी काय होतं? युगपत ज्ञान होतं सगळंच. पर्वतो वन्यमान, धूमात, ही सगळी आपण व्याप्ती वगैरे झाली आणि युगपत ज्ञान झालं. मग त्या पदार्थाचं अनुमेय अशा अग्नीचं ज्ञान झालं. काय ज्ञान झालं? की पर्वतावर अग्नी आहे, असं युगपत अनुमानाने ज्ञान होऊ शकतं. आणि कधी कधी क्रमाने होऊ शकतं. वन्य दिसला, पुन्हा निश्चय झाला. प्रत्येकाच्या त्या इंद्रियामध्ये जशी ताकद असेल त्यानुसार त्याला काय होतं? ज्ञान होतं. कधी क्रमाने, कधी युगपत, असा विचार झाला. बाकीचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.